तुमचं नाव आणि पत्ता सांगा सगळं. माझं नाव अरुण विठ्ठल कोळवले, कंपोस्ट आजनाळी, तालुका सांगोला. अच्छा, त्याच्यामधून ही प्रॉब्लेम होतो ना, हा सगळा आता हे बघा दमट वातावरण झालं ना, हे जवळ आहे आणि थोडंसं काय नाही ते पण, आणि दमट वातावरण काय होतं हे बघा लक्षात ठेवा, झाड तुम्ही मॅनेज करणं आणि निसर्गाने मॅनेज करणं मोठं बदल आहे. आपण स्वतः मॅनेज जर करत बसलो तुम्ही कुठेतरी कमी पडणार आहे. नैसर्गिक पद्धतीने चालू सर, दुसरं काय आपण तसं नाही, नैसर्गिक पद्धतीने विषय. नैसर्गिक पद्धतीमध्ये याचा अर्थ काय होतो की तुम्ही नैसर्गिक पद्धतीनं गावठी व्हरायटी लावू शकता, हायब्रिड नाही. नैसर्गिक आपण म्हणतो नॅचरल अन्न, नॅचरल अन्नामध्ये हायब्रिड व्हरायटीला तुम्हाला अतिरिक्त अन्न द्यायला पाहिजे ना. या शेणावरती काही हेच नाही ना, तेव्हा तुमचा ओलावा कुठे आहे सगळा खोडापाशी, एक इनलाईन आणि एक ऑनलाईन. म्हणजे ह्या झाडाला बघा, हे झाड आहे ना बाकी झाडांपेक्षा काय जास्त पिवळं का बरं? ते असं चाललंच होतं परत. नाही ओलं कुठे आहे सगळी खोडापाशी, म्हणजे तुम्हाला आहे ना कारण सापडलं तिला काहीतरी. आपण जादूनी काहीच होत नाही, हे ओलं आहे ना, मग त्याच्यामुळे हे पिवळे, त्याची पाण्याची लेवल काय झाली जास्त झाली. आता हे खत पा, ज्या वेळेस तुमची ह्युमिडिटी लेवल वाढणार, तुमच्यामध्ये बागेत तेल किती आहे? नाही शक्यतो नाही आहे, कुजवा जास्त, कुजवा जास्त. हे काय हे खोडावरती आहे कुठं तर, आणि ते नवीन घुमाऱ्यावर आहे. हे आता नवीन वॉटरशेड ठेवले ना नाही नाही, आपण ह्या वर्षी हे ठेवलं. आपण काय हा काय हा तेल आहे बरोबर आहे ना, म्हणजे ह्या बाई बा काय हा तेल आहे, ते मागं पिवळे झाले पानं. जेवढं आता आहे ना नवीन वॉटरशेड ठेवले ना तेवढ्यावर हे झालेलं आहे. नाही कारण तुम्हाला सांगू का, नायट्रोजन लेवल असं वातावरण झालं तेलाला अनुकूल वातावरण भेटतं आणि फंगसला अनुकूल वातावरण भेटतं. हा जो कुजवा आहे, हा कुजवा येण्याचं कारण याच्यामध्ये नॅचरली जे गर असायला पाहिजे त्याच्याऐवजी रस जास्त. हे मी तुम्हाला 5 वर्षापूर्वी तेच सांगतो, आजही मी तेच सांगतो, माझ्या बोलण्यात काही बदल नाही पडला. हे बाई शेणामध्ये काहीच कस नाही. तुम्ही मिल्क जर वापरता ना तर ताजं शेण घ्या आणि टाका, आणि हे टाका शेजारी, कशामध्ये मुळी पळती पहा. तुम्ही खूप मेहनत घेता, तुमच्याकडं मेहनत आहे. दुसरी गोष्ट नुसती मेहनत नाही आहे तर तुम्ही स्वतःचं बुद्धी म्हणतो ना आपण त्याला, ती पण भरपूर खर्च करता. ही प्रत्येक गोष्टीची बारकाईने काळजी घ्या. इन जनरल शेतकरी असं घेऊ शकत नाही. हे जे आहे ना तुमचं, हे डिसीज फायटरच्या एका ॲप्लिकेशनमध्ये थांबवलं. मी स्वतः मरून घेतले म्हणून मी डेअरिंगमध्ये सांगतो, मला तुम्ही बिंदास मला उडी काय परत नाही बुवा. म्हणजे हे जे सेटिंग वगैरे यांनी कॅनोपी मॅनेजमेंट असेल, सेटिंग असेल, या सगळ्या गोष्टींसाठी भरपूर मेहनत घेतली, बरोबर आहे की नाही. यांनी जर यांना जर तुम्ही आता काल हमलाचा हे झाला, स्प्रे झाला का पुऱ्या मधमाशा गेला, इतके मधमाशा होत्या असं पुरं ह्याच्यावर भरपूर होते, पानावर वगैरे बसवत होत्या. पण काल हे तुम्ही नाही बोलते, हे आजनाळे बोलू राहिले. हे दुःख तुमचं एकट्याचं नाही आहे, हे दुःख सगळ्यांचं आहे, हे दुःख सगळ्यांचं आहे. तुम्हाला एक कळलं का, याला नुसता हात लावला तुटलाय. बरोबर बघा, सगळ्यांनी ऑब्झर्वेशन केलं का. तुम्हाला मी नैसर्गिक गोष्ट सांगतो, याला हात लावला, हे काय झालं लगेच निघालं. मी नुसतं धक्काच लावला होता. नाही ते हेच आहे. नाही याला हलवून राहिलो, ते शेजारचं आहे, जुळं आहे जुळं. हे काही निघतंय का नाही. कोण सांगाल मला हे का कुजलं, हे कुजलं म्हणून गळालं, हे गळालंय म्हणून कुजलंय, कमजोर झालं म्हणून कोण सांगतं मला. त्याचं अन्नद्रव्य बंद झालं. एकदम बरोबर बरोबर, एकदम अभिजित सर एकदम बरोबर, टाळ्या वाढव त्यांच्यासाठी. आधी व्हेन्स बंद झाल्या मग कुजलंय सर, आधी कुजलं नाहीये. याचं पण तसंच आहे, आधी व्हेन्स बंद झाल्या. जेवढं झाडावर फुल आहे सर, तुमच्या दृष्टीने हे कुज आलेली आहे, माझ्या दृष्टीने यांचं अन्न बंद केलं जाणार. किती सोपं आहे उत्तर. जर झाडाने अन्न बंद करेल असेल तर ही कुज दुरुस्त करायला यांनी किती भारी भारी फवारण्या मारल्या, थांबू शकत
कारण अन्नद्रव्य झाडांनी बंद केलेले कुजायचं कुजणारच ते. मेलेली वस्तू तुम्ही काहीही केलं तरी ती सडणार. हे मेलेले सडू राहिलं, हे कुजून राहिलं. म्हणजे ह्या झाडाचं अन्नद्रव्य कमी पडल्यामुळं झाड स्वतःहून काही कळ्यांचं फळांचं अन्न काय करू राहिला. एका झाडाचं अन्न एका फळाचं चालू ठेवलं, एका फळाचं बंद करून टाकलं. तुम्ही याला सर आता तुम्हाला सांगतो मी आता लगेच न्यूट्री चार्जर रूट चार्जर थोडं शेण बाजूला करायचं. न्यूट्री चार्जर रूट चार्जर डोस टाका. त्याच्यामध्ये साईज चार्जर 2 लिटर सोडा आणि डिसीज फायटर आणि एनर्जी बुस्टर सोडा. सगळा प्लॉट तुमचा. हां पेस्ट क्लिनर आणि ते जर सोडा एकदम बागेत 20 दिवसांनी बाग ओळखू येणार नाही. काही मारू नका फवारणी, काही फायदा नाही त्याचा. बरोबर. आता तुम्ही शेण टाकलं का नाही, हे शेण तुम्ही याचं टाकू शकता. कशाचं सर उचका ते तिथेच आहे ते अन्न. आता हे जे आहे हे खालच्या बाजूनी ज्यावेळेस शेण कुजतं त्या कुजल्यावर त्याचा सुगंध यायला पाहिजे की नाही. याचा वास सुगंध येतो का? एवढं लांब आहे तरी सुगंध येतोय का? म्हणजे हे सडू राहिलं. याच्यामध्ये मुळ्या घुसायला पाहिजे, याच्यामध्ये किडे यायला पाहिजे. दिसतात का तुम्हाला? मग ते किडे दिसत नाही म्हणजे हे किड्यांनी सुद्धा स्वीकारलेलं नाही. मग हे काय होणार, पॅथोजन जमा होणार, सडवणार आहे. आणि मग ते याला सडवणार आणि त्यांना जर नाही भागलं त्यांचं ते शेजारी त्याला काही सडवायला शोधणार. असं म्हणजे गोअमृताचा फायदा काय होतो की ते तुम्हाला जमिनीमध्ये चांगल्या बॅक्टेरियांचा आंदण देतं. आणि जनरल शेण काय करतं, तुम्हाला रोगाचे जीवाणू पोच करतं. असे जे तुम्ही जे सॉइल चार्जर एक पाऊल उचललंय फक्त, एक पाऊल उचललंय तरी पण त्याचा इफेक्ट तुम्हाला जबरदस्त दिसतो. फक्त आता काय करा, अजून एक पाऊल उचला वैदिकचं. आता केमिकल तुम्ही तसंही बंद केलेलं आहे, तुम्हाला सांगायची गरज नाही. 15 पासून बंद. बरोबर. मग फक्त आता तुम्ही केमिकल बंद केलं म्हणून वाचलेले. तुम्हाला समृद्ध जर व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, वैदिकचं पोषण आहे ते द्यायला लागेल. हे बा याला भेळीवर चालणार नाही. तुमचा सध्या कार्यक्रम काय चालला, तुम्ही भेळीवर टाकावं नाही भागणार. तुम्हाला तूप आणि खारी खोबरं द्यावं लागेल. सेटिंग पण जबरदस्त आहे, मस्त 25 स्ट्रोक ब्रिक एकदम खतरनाक. म्हणजे बागेला नाव ठेवायला काही जागा नाही, फक्त कॅनोपीला नाव ठेवायला जागा आहे. आणि थोडंसं अजून काळोखी जागा पाहिजे. 3 वर्षापूर्वी आपण ह्याच प्लॉट आलो होतो, तेव्हा जो प्लॉट होता तो असा साल निघालेला होता. आज त्यांचा प्लॉट जर पाहिला असा गोलगरीत दिसतो का सर, म्हणजे खोड आहे ना गोलगरीत बरोबर आहे ना, मजबूत आहे. आणि त्यांनी त्यावेळेसपासून, तुम्ही केव्हापासून केमिकल बंद केलं? 15 पासून. अच्छा, म्हणजे आज त्यांना किती वर्ष झाले? 7 वर्ष झाले. केमिकल त्यांनी पूर्ण बंद केलं. मग पोषणासाठी तुम्ही काय करता? शेणखत वापरा. अजून स्लरी वगैरे. स्लरी वापरा. आणि वरून केमिकलचे स्प्रे मात्र फुल स्प्रे चालू आहे. पण मग आज कंडिशन अशी आहे की तुम्ही सगळ्यांना बोलवण्याचा उद्देश असा की आपण काय करतो, मग अशी पाहिलं ना आपण की हे जे कुजवा आहे हा कुजवा नसून झाडांनी या फळांचं अन्न काय झालेले बंद केलेलं आहे. बंद केल्यामुळे निसर्गाने याला काय केलेलं, कुजवायला सुरुवात केलेली. शेतकरी काय करता, बुरशीनाशकांचा मारा करता. बरोबर आहे सर. पूर्वी रिझल्ट यायचे आपल्याला. बुरशीनाशकामध्ये काय असतं बरं तुम्हाला माहिती का? काय बुरशीनाशकांचे कंटेन वाचले का तुम्ही? हां, तुम्ही जर बुरशीनाशकांचे कंटेन जर वाचले म्हणजे कुठले ह्या सगळ्या ज्या नाही हे नावं कंटेनचे नावं सांगते. मग हे जे सगळे आहे याच्यामध्ये काय असतं, तुम्ही जर नेटवर गेले तुम्हाला 3-4 घटक सापडतात. त्याच्यामध्ये 2-3 घटक कॉमन असतात, 2 तर कंपल्सरी असतात. एक म्हणजे कार्बन असतो कंपल्सरी, आणि दुसरा जो असतो तो म्हणजे हायड्रोजन असतो. कार्बन आणि हायड्रोजन हा कंपल्सरी असतो. तिसरा घटक कधी ऑक्सिजन असतो, कधी नायट्रोजन असतो, कधी झिंक असतो, कधी मॅग्नेशियम असतो. समजा जर तुम्ही जर मँकोजेब घेतलं ना तर तुम्ही मँगनीज असतो. तुम्ही जर झायरम घेतलं तर तुम्ही त्याच्यामध्ये झिंक असतो. तुम्ही जर मँकोजेब घेतलं तर मँगनीज म्हणजे, आणि जर तुम्ही सल्फर घेतलं तुम्ही ऑलरेडी सल्फर असतं. म्हणजे हे जे कंटेन आहे या कंटेनमध्ये कार्बन आणि हायड्रोजन कंपल्सरी असतो, ऑक्सिजन आणि त्याच्याबरोबर इतर एखादं मूलद्रव्य असतं. तर मला सांगा, कार्बन आणि हायड्रोजन कंपल्सरी असतो म्हणजे काय, ह्युमस कंपल्सरी असतो प्रत्येक केमिकल. पण त्याला ऑर्गॅनिक नाही म्हणू शकत तुम्ही. का नाही म्हणू शकत? कारण तो केमिकल फॉर्ममध्ये असतो, तो आर्टिफिशियली बाउंड केलेला असतो, कृत्रिमरित्या बनवलेला असतो.
तुम्ही बनवलेलं बुजगावणं आणि जन्माला घातलेलं बाळ याच्यामध्ये काय आहे? बाळ ज्या बाहुली बरोबर खेळतं ती बाहुली आणि बाळ या दोघांमध्ये फरक कशाचा आहे? जीवाचा. त्याचा जीव आहे, त्याचा जीव. तसं आयुष्यामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की जे ओरिजिनल ते ओरिजिनल. ह्या सगळ्यामध्ये तुम्ही ज्या वेळेस आज ऑर्गॅनिक शेती करता परंतु तुम्ही केमिकलचा सगळा वापर करता वरून, त्यातून तुम्ही पोषण देण्याचा, आपण एका अर्थाने बुरशीनाशक मारत नसून आपण वरून काय देतो? एक छोटंसं पोषण. परंतु पूर्वीच्या काळी काय व्हायचं? थोडीशी डिफिशियन्सी असायची, त्याच्यामुळे रिझल्ट काय व्हायचे? मिळून जायचे. पण आता काय झालं? डिफिशियन्सी खूप वास्ट झाल्या. ते बुरशीनाशकातले जे कंटेन आहे सूक्ष्म, ते तुमच्या बुरशांची भर काढू शकत नाही. अशा कंडिशनमध्ये तुम्हाला हायर लेवलचं पोषण पाहिजे, जे आपण वैदिकमधून घेतो. तुम्ही डिसीज फायटरमधले कंटेन जर काढले, त्याच्याबरोबर मार्केटमध्ये तुम्ही किती महागाचे कुठेही बुरशीनाशक आणा, कीटकनाशक आणा किंवा व्हायरसाईड आणा किंवा बॅक्टेरियासाईड आणा आणि तुम्ही त्याच्याबरोबर एकत्र करा, त्याची एवढी पॉवर नाही होऊ शकत. कारण हा शुद्ध आहार आहे. हा काय? डालड्याची आणि तुपाची तुलना होऊ शकते का? सर होऊ शकते. डालड्याची आणि काका होईल का? डालड्याची आणि तुपाची जर तुलना करायची म्हटली तर कधीच नाही होऊ शकत. कोणत्याच पद्धतीत नाही होऊ शकत. म्हणजे असं नाही होऊ शकत आपण का बाबा 1000 रुपयाचा डालडा आणि लाख रुपयाचं तूप किंवा बाबा 10 रुपयाचं तूप असं तरी 1000 रुपयाच्या डालड्याबरोबर सारखंच आहे असं नाही म्हणू शकत. कारण तुपाचे गुणधर्म वेगळे, डालड्याचे वेगळे. डालडा तुम्हाला हार्ट अटॅक आणील, तूप तुमचा हार्ट अटॅक गायब करेल. तसं इथं झाडाला तुम्ही काय देऊ राहिले सर? भेळ देऊ राहिले. आज झाडाला काय देऊ राहिले? खालून भेळ. मग जे खालून भेळ द्यायला पाहिजे का खारीक खोबरं द्यायला पाहिजे? हां, बरोबर की नाही? म्हणजे हा मुद्दा आहे. आणि दुसऱ्या बाजूने वरून तुम्ही जे सलाईन द्याल त्याला फवारणी वगैरे, या सलाईनमध्ये तुम्ही जे विष देता त्याच्याऐवजी तुम्ही त्याला काय पाहिजे? तूप द्यायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, जे श्रीमंत लोक आहे ते सुवर्ण भस्म खातात. ऐकलं असं ना तुम्ही? तेज यायला, चमक यायला, नंतर ते सोना चांदी चवनप्राश आलं होतं पाहिजे. त्याच्यामध्ये सोना आणि चांदी हे टाकलेलं आहे. असं तुम्ही जर एखाद्या स्वीटमध्ये खायला गेले, तिथं चांदीचं वर्क वापरलेलं बर्फी राहते, महाग राहते, खूप राहते ना. मला सांगायचं काय आहे की सोना चांदी हे मूलद्रव्य हे जर आपल्या शरीरात जर गेले अन्न स्वरूपामध्ये, त्यांनी शरीराला काय होती? प्रतिकारशक्ती, तेज येतं शरीराला. तेज म्हणजेच प्रतिकारशक्ती, रोग नाही. याच्यावर जर चमक आली ना सर, समजायचं तुमच्या झाडातून त्याला काय मिळू राहिलं? पोषण. म्हणजे आज आजनाळ्यामध्ये सगळी शेतकरी किंवा आज सगळ्या आजनाळ्याच्या रूपाने सगळ्या महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी अशा प्रकारे प्रॅक्टिस करताय ते याला रोग समजताय. रोग समजून ते बुरशीनाशक मारताय आणि मोठ्या प्रमाणामध्ये महागडा खर्च करताय. तुम्ही वाचू शकता सहज. आज मला सांगा, तुम्ही नाही म्हणलं तरी हा कुजवा वापरायला तुम्ही आतापर्यंत किती खर्च केला? 14 पूर्ण झाले. एक फोन तेवढेच साधारणतः 4000. 14 चोक 56. झाडं किती आहे? 1000 झाडांना 56,000 रुपये नुसते कशात गेले? याचा सगळ्यात जबाबदार कोण आहे? बघा, आज जसं त्यांना मी सांगितलं की हा रोग नाही आहे, तर हे झाडांनी हे फळं त्यागून दिलेली. झाडांनी त्याग का निर्माण केला? त्याचं का अन्न नाही तेवढे, कारण उदंड झालेली आहे कोणी. त्याला कळलं का अरे यार हे आता काय आपल्याला ज्याने होणार नाही, मग यातली निम्मी सोडून द्या असे. मग तुम्ही आणखीन त्याला जर कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरले, झाड आणखीन ताणात जाणार, त्याला त्या विषामधून बाहेर यायचे ना, मग ते आणखीन कुजवा वाढवणार. तात्पुरतं थांबतं ते, पण ते थांबलेलं नसतं. मला सांगा, तुम्ही कुजवा थांबवला पाहिजे का गळ थांबवली पाहिजे? नाही, तुम्ही गळ थांबवली पाहिजे. हे जे कुजून गळतं ना, ते गळायला सुरुवात होतं म्हणून कुजतं. हेच तर मला तुम्हाला सांगायचं ना. या झाडाने अन्न बंद केलं म्हणून कुजू राहिले. पूर्व कधी वाया जातो? जेव्हा आई बाप त्याचा विषय सोडून देते तेव्हा ते काय जातं? वाया जातं. हे पोरगं वाया कधी गेलं? जेव्हा या झाडाने त्याला अन्न द्यायचं बंद केलं. तुम्ही काय करते? वाया जाऊ नये म्हणून त्याला शिक्षा करू राहिले, रिमांड होऊन. ती सुधारणा नाही, ती आणखीन गुन्हेगार होणार. तुम्ही काय करा, त्या आईवडिलांबरोबर त्याचा संबंध आणखीन जोडून द्या. त्या आईवडिलांची आता ऐपत नाही ना, त्यांना सांगा तुमचं एक पोरगं तुम्ही आश्रमशाळेत द्याला, शासन शिकविते. त्यांना हे माहीत नाही आश्रमशाळा बी आहे, बरोबर आहे ना. म्हणजे आता झालं ना, आता काय मारता का? मग झालंय. मग म्हणजे या ठिकाणी जेवढं नॅचरली तुमचं सेटिंग झालं ना सर, याला अन्न पुरवण्यासाठी ह्या पानांमध्ये ताकद नाही. ही ताकद वाढवा. तुम्हाला बघा, तुमच्या झाडाला दुसरं काही वेळच नाही आहे.
तर नेमकी ह्या वातावरणात का बरं कुजवा वाढतो त्याचं कारण आहे. मला सांगा, तुम्ही मी आपण इथं उभं राहिलो, इथे सावली असते आता, तर आपण बरं हिवाळ्यामध्ये ऊन नाही पडत का? हिवाळ्यामध्ये ऊन नसतं का हो? उलट लोक उन्हामध्ये उभे राहिले, हसतात उन्हात येतं का नाही? आता वाजले किती? 4. एवढं ऊन लागायची वेळ आहे का? चटके बसू राहिले की नाही? मला सांगा, तुम्हाला एवढा ताण येऊ राहिला आणि आपली सगळी ऊर्जा कशात खर्च होऊ राहिली? घाम येण्यामध्ये, मेंटेन करण्यामध्ये. झाडाचं पण तेच नव्हतं, तिथं 24 तास उभे, पण झाडाला जीव मारायला तयार नाही आणि म्हणून तुमचं नुकसान आहे. तुम्ही ज्या दिवशी झाडाला जीव मारणार त्यावेळेस तुम्ही याला कीटकनाशक बुरशीनाशक मारताना तुमचे हात थरथर कापणार. नाही, काल तसं झालं सर. हमला म्हणता मारताना नाही खूप विचार करावा होतो, मारायचा का नाही असं. तो तुमच्यावर हमला नाही, ते तुमच्यावर हमला झाला की आज एकही माशी दिसत नाही. काल संपूर्ण प्लॉटमध्ये माशी होती, आज एकही माशी दिसत नाही. कसं राहतं माहिती का? कळतंय पण नाही, ओळख नाही असं नाही, ओळखतंय मी, परंतु निरीक्षण आहे त्यांचं ना त्याला समोरचा मार्गाबद्दलचा विश्वास नाही, कॉन्फिडन्स. हे गर्द आहे आणि हे आहे ना, बरोबर. म्हणजे हे याच्यामध्ये पिवळेपणा आहे. म्हणजे हे अन्नरस जो आहे याच्यामध्ये, तो अन्नरस ह्या कळीला मिळत नव्हता म्हणून ती काय झाली, तिथली खराब झाली. मग अन्नरस जर तुम्ही चालू केला तर तुमचा रोग नाही होणार. एवढं सोपं उत्तर आहे. म्हणजे आज मी तुमच्या बागेमध्ये एक नवीन गोष्ट शिकलो पहिल्यांदा. हो, मी सुद्धा असा विचार नव्हता केला कधी. आणि असंच मला जे म्हणतो ना तुम्ही, साक्षात्कार होत गेला, असंच होत गेला, असंच मी हुशार होत गेलो की आजपर्यंत मी असं कधी विचार नव्हता केला किंवा झाड आणणं. ते मी ज्यावेळेस ते फळ हाताला लावलं सुटून आलं ना, तक्षण मला लक्षात आलं. ते जसं त्या न्यूटनला नाही का, सीताफळ ते सफरचंद त्याच्या डोक्यावर पडलं, ॲपल त्याच्या डोक्यात पडलं आणि मग तो युरो काय अरे गुरुत्वाकर्षण पृथ्वी खिचू राहिली. म्हणजे तसं हे फळ ज्यावेळेस गळालं त्यावेळेस मला लगेच लक्षात आलं, हे कुजलं म्हणून नाही गळू राहिलं, हे झाडांनी सोडून दिलंय म्हणून कुजू राहिलं. मग मला सांगा, जर हे कुजतच नाही, ड्रॉपिंगचं प्रमाण कमी आहे असं तर सोडायला लागणार ना. ड्रॉपिंगचं प्रमाण नाही. मग आता कसं, म्हणजे शेवटी मग मुद्दा असा आहे ना, ड्रॉपिंगच नाही ना. म्हणजे झाडाचं ड्रॉपिंग तुम्ही काही मार्गाने थांबवलं तर झाड दुसऱ्या मार्गाने ड्रॉपिंग करतं. म्हणजे प्लॅन फिक्स मुळे लोकांना बुरशीनाशक जास्त लागत आहे. बघा, पुढचं उत्तर तयार झालं. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एखादं एन्झाईम किंवा एखादं घटक वापरता तो थांबवण्यासाठी, नॅचरल नाही, इननॅचरल, बरोबर आहे. तुम्ही समजा एखाद्या घरामध्ये समजा पोरगा आहे तुमचं, त्याला खेळायला जायचं आहे आणि तुम्ही त्याला बळजबरी दमदाटी करून थांबवला, ते घरामध्ये नाव दुसरं, ती जी ऊर्जा आहे ती कुठेतरी खर्च. तसं या झाडं तिकून थांबवली कळी, इकून गाळून टाकली. बघा, तुमचा मुद्दा क्लिअर झाला. म्हणजे आज तुम्ही बुरशीनाशकांवर केले खर्चांमुळे झाड आणखी स्ट्रेसमध्ये येऊन जातात. हा बाई मुझे मार. काहीतरी नवीन शिकायला भेटतं तुम्हाला नाही, पण मला 2 गोष्टी शिकायला. आम्हाला पण भेटते सर, तुमच्या बोलण्यात. एखादा शेतकरी काय म्हणेल, सर जर हे कुजलंय तुम्ही म्हणताय, हे दोघं कसं काय ताजे? हे दोघं ताजे म्हणूनच हे कुजलंय. ह्या दोघांमध्ये बघा, लहान लेकरांमध्ये अन्न खेचण्याची शक्यता जास्त राहते, तेवढ्या महाग याच्याकडं नाहीये. मग याच्या तुलनेमध्ये या दोघांनी अन्न काय झालं, जास्त ओढलं, त्याच्यामुळे हे काय झालं, कमी पडलं. मग झाडाने काय ठरवलं, हे बाबा त्याला कमी पडतंय ना, हे नवीन सांभाळ, हे जरा चांगले, याचा स्ट्रोक वगैरे चांगला आहे. म्हणजे याला अन्नद्रव्य पुढं भविष्यात लागणार आहे ना, तोपर्यंत काहीतरी व्यवस्था होईल. मग हे जे जुनं आहे ना, ते इमर्जन्सीमध्ये ते पेशंट सोडून दे. जे पेशंटला उद्या औषध लागणार आहे ना, ते जगून धर. आता त्याला औषध नाहीच आज बी, ते म्हणणार आहे तसं बी, तर मग जाऊ त्या दिवस नको म्हणतो तो डोस, त्याला दुसऱ्या दिवस. घरात पण बारक्याला आधी दिलं जातं, मोठ्याला बंद केलं जातं असं ते. अन्नरस यांना जास्त लागतो, नराला लागत नाही. नराला काहीच होईल नाही. नराला कधी रोग येत नाही हो. का बरं? कारण त्याला काही बनवायचंच नाही ना, त्याला अन्नाची गरज नाही ना. त्याच्यामुळे त्याचं अन्नद्रव्य ते एकदम असं हवेवर जगतं, त्याच्यामुळे झाड त्याचं अन्न बंद नाही करेल. मग त्याने अन्न कोणचं बंद केलं? एवढं सोपं आहे. म्हणजे
हिला किती ग्राम वापरताय? 50 ग्राम. अच्छा, एक दिवस 50 ग्राम. दिवसाला कमीत कमी सर तिला आहे ना 100 ग्राम तरी पाहिजे आणि 2 वेळ दिलं तर 200 ग्राम पाहिजे. तर ते जर वापरलं तरी तुम्हाला फरक पडलाय ना फॅटला? किती? 1 आसपास. अच्छा, म्हणजे 6.5. 6.7. अच्छा, गुड. मी एक पाऊल उचललं, केमिकल बंद केलं, पण वरून जे केमिकल वापरतात ते भयानक आहे ना. पोटात जात नाही पण पोटात जाऊ राहील ना. पोटावर जाऊ राहील ना सगळी ते. त्याच्यामुळे ते आणि त्यांच्याकडे एवढा 56,000 केमिकल खर्चामध्ये विषावर तो बी नुसता म्हणजे खतावर नाही ना. पण एक ठीक आहे बा, समजा तुम्ही जर मातीने हे केलं, मातीला टाकायला लावतो तेवढं मार्केट जर केलं तर हे राहिलं काहीच नसतं. काहीच नसतं. काम करता येणार सर, म्हणजे माती टिकून ठेवतो खूप चांगलं काम. कारण वर्षात मला वाटतं कोट्यावधी वर्षापासून ही जमीन आहे, त्यातला घटक संपत नाही, पण ह्या 10-20 वर्षात आपण घटक पण सगळं ते चुकीच्या प्रकारे केलं असं पडलं सगळं ते केमिकल. शेवटी मला एक सांगा, तुम्ही जर चुकीच्या प्रकारे एखादी गोष्ट करताय तर ती गोष्ट तुम्हाला परिणाम भयानक होणार आहे ना. तुम्ही कुठली शक्ती आहे तुम्ही विधायक कार्यासाठी वापरा, त्याचा फायदा आहे. तुम्ही जर डायरेक्ट विष पसरायला लागले, विष पसरवणं म्हणजे तुम्ही जशी स्थिती विष मला सांगा, रासायनिक खतं तुम्ही आता मारता ती फवारली, हे जळ आहे ना डायरेक्ट विनाशाकडे वाटतं. पण ते काय संपलं ना आता. मागच्या 2 वर्षात सगळ्या बागा निघाल्या, इथून पुढे काय मगाशी म्हणलो ना मी, डाळिंब नाही संपलं, माती संपली. डाळिंब संपलं नाही, माती संपली. तुम्ही माती जिवंत करा, डाळिंब पहिला सगळं परत होतं नाही. तुम्ही थोडीफार जपली माती तर आहे ना तुमचं असं. चला. आज मी माझे वडील पण रिटायर झाले, पण आता गावी आल्यानंतर आपण करायचं काय. मस्त वडिलांनी शेती केली. मग आता असं भुसार करून तर काय उपयोग नाही म्हटलं. कारण आणि आमच्या इथे आमच्या बाजूला अकोला गावात ड्रॅगनची बाग आहे. मग आता म्हटलं त्यांना जमलंय तसं आपल्याला जमेल असं नाहीच म्हटलं. आणि आपण किती दिवस त्यांच्याकडं आपण हे करणार की त्यांच्या ज्ञानावरती आपण आपली शेती करू शकत नाही. आम्ही स्वतः माहिती मिळवायला सुरुवात केली आणि त्यानंतर एकदा निर्णय घेतला आपण लागवड करायची म्हटलं आता बागेत. त्यावेळेस लागवड वगैरे केली आम्ही. हसबे पाटील कोणी आहेत ते ड्रॅगनमध्ये चांगलं नाव आहे त्यांचं, हां, रोपवाटिका वगैरे त्यांची आहे. तर ते त्यांची शेती आहे, तर तज्ञ माणूस आहे. त्यांचा प्लॉट यांच्या अगोदर 4 महिने लावलेला आहे, पण आज यांची 11 महिन्याची बाग आहे, पण त्याच्या तुळीच तुळ उभी आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या बागेच्या खोडांपेक्षा तिप्पट जाडी यांच्या खोडांची आणि नवीन यांची बाग. अजून सांगायचं तात्पर्य काय, हे पण नवीन आहे. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलो, ज्यांच्या पाट्या चिरखडलेल्या नाही ना त्याच्यावरती SCTचे अक्षर लय बाई ओढत आहे. ज्यांच्या पाट्या अगोदर भरपूर वर खडून जायले ना ते अगोदर हळूच कृषी अमृत वापरून पाहत्या, नंतर सॉइल चार्जर वापरून पाहत्या, नंतर हळूहळू वैदिक वापरून पाहत्या. असं करत 2-4 वर्ष घालवते लक्षामध्ये. पण हे जे नवीन लोक आहेत ते डायरेक्ट उतरतात, त्यांना हिस्ट्री नसते काही. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, जेवढा नवीन माणूस तेवढा SCT मध्ये सक्सेस होतो, जेवढा हुशार माणूस तेवढा लेट सक्सेस होतो. केमिकल मध्ये जेवढा लेट सक्सेस होतो, कारण त्याचं मागचं ज्ञान त्याला त्रास देतो.